अल्पवयीन मुलांना मारहाण करणं आणि घर जाळणाऱ्या अज्ञात गुन्हेगारावर कारवाई करावी, त्यांना अटक करावी या मागणीसाठी गेल्या 3 दिवसापासून आरोपी सतीश भोसले याची जी पत्नी आहे तेजू भोसले अशा पद्धतीनं आमरण उपोषण करते। बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे। जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काय मागणी आहे। 3रा दिवस आहे तरी पण तुमचं उपोषण सुरूच आहे। सर, आमची मागणी आहे आरोपी अटक करणारे लवकरच अटक करायला पाहिजे। आरोपी कोण आलं होतं मग तुम्हाला भेट द्यायला? आज 3रा दिवस आहे। कुणीच आलं नाही आम्हाला भेट द्यायला, कुणीच नाही आलं। कार्यकर्तेच आले नसते, कुणी भेट नाही दिला। किती दिवस उपोषण चालणार आहे आंदोलन तुमचं? आणखी तर मला न्याय भेटत नाही तर उपोषणच चालणार आहे। पुढच्या आरोपीला अटकच करायला पाहिजे। माझ्या पुतणीवर एवढं छेडछाड झाली, माझ्या पुतण्यावर हाणलं, तरवारने हाणलं, तरी आरोपी अटक केलंच कसं काय नाही त्यांनी? आरोपी अटक करायला पाहिजे। जास्त बोलता येत नाही सर। तुमच्या विरोधात, तुमच्या पतीच्या विरोधामध्ये काही लोक मुंबईच्या आझाद मैदानावर जे उपोषण करतायत, कसं पाहता या उपोषणाकडे? ते उपोषण सगळे खोटं सांगू राहिले। ते इथं आमच्या मालकचं काही संबंध नव्हतं त्याच्यात। हे रानडुक्कर धरायसाठी माझी पुतना गेला होता रानडुक्कर धरायसाठी। त्या मालकाचा काही संबंध नव्हता त्याच्यात। त्यांनी आरोप घेऊन राहिले, ते खोटं आहे ते सगळं। आता काय मागणी आहे? आरोपी अटक करणं एवढीच मागणी आहे आमची। नक्कीच आजच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे। तेजू भोसले हिला बोलता देखील येत नाही, मात्र अद्याप प्रशासनातला एकही व्यक्ती जो आहे या ठिकाणी त्यांना भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं नाही किंवा त्यांचं उपोषण जो आहे तो मागे घेण्यासाठी प्रयत्न केला नाही। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत, न्याय मिळेपर्यंत माझं उपोषण जो आहे तो सुरूच राहील, असा इशारा जो आहे उपोषणकर्त्या तेजू भोसले यांनी दिलेला आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।